केतन अग्रवालच्या वडिलांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुलाला न्याय देण्याची विशाल अग्रवाल यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। तर हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची ही मागणी। केतनला टक्कल असल्यानं सियानं लग्नाला नकार दिला होता। टक्कलामुळेच दोघांमध्ये दुरावा, तपासात माहिती उघडकीस। दुरावा निर्माण झाल्यावर सियानं प्रियकर चेतनसह हत्येचा कट रचला। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस चौकशीत सिया आणि चेतनचं एकमेकांकडे बोट। सिया म्हणते अखेरचा धक्का चेतननं दिला, तर चेतन म्हणतो अंतिम धक्का सियानं दिला। सिया आणि चेतनकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येच्या घटनेचं पोलिसांकडून रिक्रिएशन। पुणे ग्रामीण पोलिसांकडून घटनेचं रिक्रिएशन। 31 मे रोजीच केतनच्या हत्येचा प्रयत्न। केतनला ट्रेकिंगच्या बहाण्यानं लोहगडावर नेण्यात आलं होतं, मात्र तेव्हा हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला। 4 जूनला देखील केतनला मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो देखील फसला। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपीचं सीसीटीव्ही समोर। आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीचा कॅफेमधील सीसीटीव्ही समोर। हत्येच्या 1 दिवस आधी म्हणजे 17 जूनला आरोपी सिया आणि चेतन दोघेही कॅफेमध्ये भेटले होते। केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलची भेट घेण्यासाठी कुटुंबाची टाळाटाळ। आई वडील आणि सख्या भावानं सियाची भेट घेणं टाळलं। आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली। नसरापूरच्या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 29 जूनला आरोपी भीमराव कांबळेच्या शिक्षेचा निकाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत त्यांनी पक्षातील मरगळ झटकून कामाला लागण्याचे आदेश दिले। कामगिरी सुधारण्याचे राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना आदेश। स्थानिक प्रतिनिधींनी घरात बसू नये, ढिम्म राहू नये असा इशारा राज ठाकरेंनी दिला। बीएलओच्या कामाकडे लक्ष देण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। तसंच आता फसला तर पुढे उपयोग होणार नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। सध्या देशात सत्तेमधून पैसे आणि त्यातून पुढापुढी सुरू असल्याचा राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेल्या जैन समाज बांधवांना तंबी। राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकवू नका, राज ठाकरेंचा इशारा। तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका, राज ठाकरेंचा जैन बांधवांना सल्ला। शिंदेंसोबत गेलेल्या वाशिमचे खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात उद्या उद्धव ठाकरेंची संवाद सभा। शहरातील जैन भवन मंगल कार्यालयात पार पडणार सभा। थोडं थांबा, उद्धव ठाकरेंचे 14 पेक्षा जास्त आमदार आमच्या सोबत येतील। एकनाथ शिंदे यांनी दाढीवर हात फिरवला की ऑपरेशन यशस्वी होतं। मंत्री गुलाबराव पाटील यांचं ऑपरेशन टायगरवर मोठं वक्तव्य। ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर शिवसेनेची काँग्रेसच्या बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर। उदय सामंत यांचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याचं निमंत्रण। प्रस्तावित गुरुद्वारा कायदा बदलास आमचा विरोध। शीख समाजात फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न। आमदार रोहित पवारांची टीका। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोगस भरतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल। सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या 63 महाविद्यालयांची शैक्षणिक संलग्नता ही तात्पुरती रोखली। त्याचा शैक्षणिक सत्रावर परिणाम होण्याची शक्यता। सर्वाधिक 43 महाविद्यालय नागपूर जिल्ह्यात। मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील मुख्य नाल्यात कचऱ्याचा मोठा ढिगारा। नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यानं मनसे आक्रमक। नालेसफाई फक्त कागदावरच झाल्याचा आरोप। पावसाच्या सुरुवातीला नालेसफाईची झाली, पण ती कामं अपूर्णच असल्याचा दावा। कर्नाटकातील मुसळधार पावसाचा परिणाम लातूरच्या उदगीर तालुक्यावर। बोरगावातील नदीला अचानक पूर। पुलावरून पाणी वाहिल्यानं उदगीर देगलूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प। कोल्हापूरच्या राधानगरी धरणात केवळ 17% पाणीसाठा। धरणातील छोटी छोटी बेटं नजरेस पडत असून धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील स्पष्टपणे दिसू लागल्याची स्थिती। बीडमधील माजल गावातील जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच पावसात तलावाचं स्वरूप। शाळेची ही दुरावस्था। 5 वर्गासाठी केवळ 2च खोल्या उपलब्ध। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी।
पहिल्याच पावसात वर्ध्यातील कारंजा घाडगे ते सावरडोह दरम्यान असलेला लहान पूल वाहून गेला. परिणामी वाहतुकीवर मोठा परिणाम. वळसा घेऊन जावं लागत असल्यानं प्रवाशांना त्रास. अकोल्यात अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासूनही दिलासा. बुलढाण्यात 29,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण. मात्र 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. जिल्हा कृषी अधीक्षकांचं शेतकऱ्यांना आवाहन. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 नक्षत्र कोरडी गेल्यानं बळीराजा प्रचंड चिंतेत. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील पापरी गावात लावण्यात आलं लग्न. गाढवांना सजवून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मान्सूनच्या आगमनानंतर तळकोकणात भात लावणीला सुरुवात. मात्र 2 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाची पाट. नदीचं पाणी उपसा करून भातांच्या रोपांची लागवड. तलावांचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्यात मध्यम आणि लघु प्रकल्पाच्या पाण्याची पातळी घटली. 65 सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 19.85% उपयुक्त जलसाठा. 31 ऑगस्टपर्यंत पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश. बीडच्या आष्टी तालुक्यात तरुण शेतकऱ्यानं दुष्काळी मालरानावर फुलवली डाळिंब शेती. बांगलादेशात निर्यात होणाऱ्या डाळिंबातून मिळालं तब्बल 60 लाखांचं उत्पन्न. बीडमध्ये दुधात पाणी मिसळण्याचा कथित व्हिडिओ व्हायरल. बार्शी रोड, जालना रोड आणि परळी रोड परिसरातील प्रकार. भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची स्थानिकांची मागणी. जळगावच्या चाळीसगावमध्ये पोस्टात भरणा करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतील 50,000ची चोरी. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करताना ब्लेडनं पिशवी कापून रोकड लंपास. सीसीटीव्हीत 2 संशयित महिला दिसल्या. शहर पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात मानकी गावातील उद्धवबाबा मंदिरातून 5.5 किलो चांदी लंपास. दानपेटीतील रक्कमही चोरीला. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसला. चोरट्याचा शोध सुरू. नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातील 6 लाखांच्या बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस. रिक्षा चालकासह दोघांना अटक. पोलिसांनी 4 लाखांची रोकड आणि रिक्षेसह 6.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. नाशिकच्या देवळाली गावात मद्यपानादरम्यान वादातून मित्रानंच मित्राची हत्या केली. दारू पीत असताना दोघांमध्ये वाद झाला. काही तासात संशयित आरोपीला अटक. योगेश गायकवाडनं विशाल माळवेची हत्या केली. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर कार ट्रकचा भीषण अपघात. संभाजीनगरचे 4 व्यावसायिक ठार. 2 गंभीर जखमी. दिल्लीला मालाची खरेदी करण्यासाठी हे निघाले होते. नागपुरात ज्वेलरी दुकानात 2 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. ग्राहक बनून आलेल्या महिलेनं चोरी केली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरी करणाऱ्या महिलेला अटक. भंडारा धान भरडाई घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश. एबीपी माझाच्या बातमीनंतर मंत्रालयातून चौकशीचे आदेश. मीटर रीडिंग न दाखवताच हजारो क्विंटल भरडाई केल्याचा प्रकार. मंत्रालयातून आदेशानंतर पणन अधिकारी स्वतः मैदानात उतरले. राज्यात टीबीचा धोका वाढला. 11,000हून अधिक गावं हायरिस्कमध्ये. 100 दिवसांच्या टीबीमुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसात 6,111 नवे क्षयरुग्ण. नागपूर, यवतमाळ, अमरावती, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात शेकडो गावं धोक्याच्या यादीत. एमपीएससी तर्फे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026ची 2,619 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध. पदभरतीसाठी 27 जून ते 17 जुलै या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार. एमपीएससी परीक्षेसाठी लिपिक टंकलेखक पदासाठी 1,864 तर कर सहाय्यक पदासाठी 282, तांत्रिक सहाय्यकासाठी 3, सहाय्यक मोटार वाहक निरीक्षकाची 461 तर उद्योग निरीक्षकाच्या 9 पदांचा समावेश. जळगावात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे काढण्यात आली जनजागृती रॅली. अंमली पदार्थ विकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महापौर दीपमाला काळे यांचा इशारा. सांगलीच्या कडेगावमध्ये मोहरम निमित्त ऐतिहासिक गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा संपन्न. कडेगाव इथे मोहरमच्या ताबुतांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध. या सोहळ्यात हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात. परदेशात घुमला विठू नामाचा गजर. ग्लोबल वारीच्या हंगेरीतील भक्ती सोहळ्यानंतर विठ्ठल पादुका जॉर्जियाकडे रवाना. राज्यासह साताऱ्यातील हंगेरी स्थित असणारे नागरिक वारीत सहभागी. 1 जुलै रोजी या पादुकांचं मुंबईत आगमन. गडचिरोलीच्या आदिवासी आश्रमशाळेत 96 विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट. गडचिरोली, अहेरी, भामरागडच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत राष्ट्रपती भवन शैक्षणिक सहलीचं आयोजन.
अयोध्या देणगी घोटाळा प्रकरणी 8 जणांना अटक. रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर 8 जण अटकेत. या प्रकरणी एसआयटीकडून आणखी काही मोठ्या व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता. केंद्र सरकारनं व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजी पुरवठ्यावरील सर्व निर्बंध हटवले. आखाती देशातील युद्धामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा झालेला होता. मला भारतीय म्हणून मरायचं आहे. 94 वर्ष आजीनं यूएसची नागरिकत्व सोडलं. वयाच्या 94व्या वर्षी अमेरिकेचं नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व पुन्हा स्वीकारलं. ओडिशाच्या पुरीमधील वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी साकारलं व्हेनेझुएलातील भूकंपाचं वाळूशिल्प. व्हेनेझुएलातील भूकंपग्रस्तांप्रती सहानुभूती या शिल्पातून व्यक्त करण्यात आली.